धन्यवाद राहुल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथी लढत चौथ्या क्रमांकाचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हे आमचं समालोचन कक्ष टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आमच्या समवेत टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्टचे ऑफिशियल अपडेटर दरम्यान अरबाज तडवी आणि आमचे निलेश भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे 12th मॅन आमच्या पाठीमागे दोन्ही संघाचे ओम कोंडेश्वर भोज आणि गावदेवी क्रिकेट संघ खरवई दोन्ही संघाचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती राहील, नम्रतेची सूचना आहे की आपण आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. गावदेवी खरवई आणि ओम कोंडेश्वर भोज या सन्मान विलासजी वाघे आपले मनपूर्वक स्वागत आहे. उल्हास शेठ जमदारे आला असतील, देविदाजी भगत, तन्नाबाई शेख, नुकताच लग्न भेटीत अडकलेला आमचा अत्यंत जवळचा मित्र, आपले मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. गेम 1 षटक क्रमांक पहिले योगेश पाटील संगनायक लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय कॅप्टन वर्सेस कॅप्टन. बॉल चालला पॉइंट मध्ये, डीपला रन्स मिळतील 4 आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमक पवित्र धारण केलाय गौरव म्हात्रेच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. देशमुख किशोर देशमुख हे उपस्थित असेल, आपले मनपूर्वक स्वागत. ओम कोंडेश्वर भोज संघाचे पाठीराखे आहेत, त्यांनाही विनंती आहे की आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फसवा चेंडू आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू एक्झॅक्टली पिचिंग झाला आणि अष्टरक्षक शंकर पाटील यांच्यामध्ये हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट बॉल योगेश पाटील आणि शंकर पाटील सलामीला आपण पाहिलं तर ही दोन बंधूंची जोडी सातत्याने गाजते. गत वर्षी काय क्रिकेट ओम कोंडेश्वर भोज संघाने खेळलेला आहे त्याचा देखील आढावा या ठिकाणी आपण घेऊ. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर पहिला बॉल वरती चौकार आला, तर दुसऱ्या बाजूला या वर्षीचा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला गावदेवी खरवई संघ आहे. अगदी आपण पाहतो 3 ते 4 पारितोषिकांचा अद्यापर्यंत मानकरी राहिलेला हा संघ आहे आणि आज देखील त्याच विजयाच्या शोधात हा संघ मैदानावरती दाखल झालेला आहे. बॅटची आतली कडा पहिला बॉल जणू काही पर्वणी होती गौरव म्हात्रेकडे, तिथे आला चौकार. परंतु त्यानंतर कमबॅक करण्याची धमक, कमबॅक करण्याची क्षमता योगेश पाटीलकडे. मी मगाशी सांगितलं कॅप्टन वर्सेस कॅप्टन हा नॉक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त आहे, चांगलं कॉन्टेस्ट रंगेल, कारण जितकी क्षमता गौरव म्हात्रेकडे ना तितकी क्षमता योगेश पाटीलकडे. हे सुद्धा त्याने आता त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती या मॅच मध्ये दाखवून दिलेलं आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल तयार. फुल टॉस बॉल, बिग टायमिंग, यश येतात, चेंडू खाली आणि आता मी म्हणेन हा झेल या ठिकाणी साधा सोपा झेल ड्रॉप झालेला आहे. कदाचित आपण पाहिलं तर एक भारदस्त शरीर आहे, याचं वय फार कमी आहे परंतु शरीराने थोडंसं मी तर म्हणे भारदस्त आहे. आणि कदाचित या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल पुढे सरसावले होते, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका पुढे येऊन खेळले परंतु बरोबर बॅटच्या प्रॉपर मधोमध आला नाहीये. हा मिसटायमिंग स्ट्रोक होता आणि गौरव म्हात्रे कदाचित परतीच्या प्रवासाला लागले असते. यावेळेस पुन्हा एकदा तसाच फटका पाहायला मिळेल बॅटच्या टो एंडला लागून. इथे प्रथमेशने सुद्धा काय केलंय, मी तर म्हणे 2 झेल या ठिकाणी ड्रॉप होतात. यापेक्षा दुर्दैवाची बाब काय असू शकते ओम कोंडेश्वर भोज संघासाठी. मी तर म्हणेन प्रॅक्टिस मॅन इज अ परफेक्ट मॅन. सराव हा माणसाला परिपक्व बनवत असो, परंतु अगदी आपण पाहतो काही खेळाडू हे सरावापासून दूर असतात. मगाशी राहुल चव्हाण सरांनी सांगितलंय की काही खेळाडू अगदी आपण पाहिलं तर सरावापासून दूर असतात, जे मात्र जॉब असल्या कारणाने काही खेळाडू अगदी तिकडे फोकस करतात परंतु सरावापासून दूर राहतात. आणि ऍन मोकेच्या क्षणी जेव्हा ग्राउंड मध्ये एंटर करतात तेव्हा मात्र काहीतरी वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. हेच ते चित्र येतं. 2 झेल ड्रॉप करण्यात आले. पहिल्या षटकामध्ये दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळालेलं आहे. मी तर म्हणेन जीवनदान देणं कितपत महाग ठरू शकतं हे टीम ओम कोंडेश्वर भोज संघाला चांगलं माहिती आहे. परंतु आता कमालीची गोलंदाजी करावी लागेल, त्या चुकांवरती पांघरून घालावा लागेल. ही चूक होती की ही घोडचूक होती, कारण गौरव म्हात्रेला 1 जीवनदान मिळालंय
आणि त्याच्या साथीनं बादल सवारेला सुद्धा एक जीवनदान मिळालेलं आहे. जरी धावा कमी असल्या परंतु दोन्ही खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये इथे तळ ठोकून उभे आहेत. 6 धावा धावफलकावरती, 1 षटक संपन्न झालेले. आता विशाल भारती येतात. षटक क्रमांक 2 मध्ये लेफ्ट आर्म सीमर आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करतील. समोरच्यांकडून स्ट्राईक गौरव, नॉन स्ट्राईक बादल सवारे. यावेळेस ऑन साईडला अनोख्या स्टाईलने अनोखा अंदाज. यावेळेस आपण पाहतोय गौरव म्हात्रेचा. आता कसा सोडेल, कशी संधी सोडेल हा खेळाडू, ज्याला मात्र मिळालं होतं जीवनदान. आता ही चूक नव्हती तर भोज संघ आणि त्याचे पाठीराखे हेच म्हणत असेल की ही केलेली घोड चूक होती. रन्स मिळतील 4. हा आलेला पहिला चौकार. उल्हास शेठ जमदार यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 10 धावा डबल डिजिट मध्ये. पुन्हा एकदा सफल झालेत. हो, व्हाट अ शॉट. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जिथे अपघाती क्षेत्र आहे आणि तिथेच हा अपघात झालाय. बॉल सीमा पार, हा ब्लास्ट झालाय. षटकार. उल्लेख केला आमच्या साथी समालोचक राहुल चव्हाण सरांनी, म्हणून मी मागच्या ज्या भागाला अपघाती क्षेत्र म्हणालो, कारण तिथे गतवर्षी आपण एक खेळ जोवेली टीमच्या खेळाडूकडून पाहिलेला होता. अगदी त्याचा मोह त्याला आवरला नाहीये. तो खाली स्कीट झाला आणि अनेक व्हिडिओ व्हायरल होत होते. कहा गया उसे ढूंढो. परंतु मित्रांनो तो सुखरूप होता आणि कोणत्या प्रकारे त्याला इजा झाली नव्हती. फॉर द विकेट. पुरुष एकदा आपटी देण्याचा प्रयत्न. विशाल भारती सुद्धा फार सरावापासून दूर आहेत, परंतु आता मैदानावरती आपण पाहतो त्याची गोलंदाजी आहे. विशाल भारती अगदी मागचे 2 ते 3 टर्म आपण जर पाहिलं ना, तर विशाल भारती सारखा एक तेज तरार गोलंदाज, ज्याने मात्र अक्षरशः चांगल्या फलंदाजांचं नामोहरण करून सोडलं होतं, असा गोलंदाज आहे. परंतु आता सध्याच्या घडीला तोच खेळाडू, तोच गोलंदाज कुठेतरी बॅकफूट वरती आहे. धाव फलकावरती 4-6 नंतर आलेली अतिरिक्त धाव. यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये. डॉट बॉल आलाय. आता मात्र त्यांनी जणू काही अगदी आपण पाहिलं तर ओव्हर द विकेटने षटक हाताळत असताना राऊंड विकेटने पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे षटकाची. डॉट बॉल आलाय. गौरव म्हात्रेला थांबवलंय. मी तर म्हणेन ज्या गौरवने एक चौकार दाखवलाय, एक षटकार दाखवलाय त्याच्या अनोख्या स्टाईलनं. पुन्हा एकदा ऑन साईडला आपण पाहतोय फटका खेचला. विकास भारती येतात, थोडेसे दूर आहेत, परंतु एका टप्प्याकडे चेंडू अडवण्याचा त्यांचा प्रयत्न सक्सेस होईल आणि ते 2 धावा सुद्धा मिळतील हे चांगलं माहिती आहे गौरव म्हात्रेला. 2चा कॉल त्याने अगोदरच बादल सवारेला दिला. सेकंड कंप्लीट झाली आहे आणि सेकंडने संघाची धावसंख्या मंगेश म्हात्रे मला सांगतात 19 धावा, 19 रन्स विदाउट लॉस. अद्यापर्यंत आपण पाहतो षटक क्रमांक 2 चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. स्टील 2 to go. बॅटची कडा, स्वीट साऊंड ऑफ द बॅट परतावा लागेल. एस इट इज OUT. मोठी विकेट मिळते विशाल भारतीला. गौरव म्हात्रे स्वतः संघनायक माघारी परत येईल. फलंदाज बाद. आढावा घेतला तर मात्र राज क्रीडा मंडळ कुलगाव संघ, ज्या संघाची नौका अगदी बुडालेली, मी तर म्हणेन 4 फलंदाज बाद झाले. सिद्धेश राऊत नंतर सुदर्शन माघारी परतला, त्यानंतर सुमित आला. सुमित नंतर अगदी आपण पाहिलं तर आणखीन एक फलंदाज बाद झाला. 4 हादरे प्रतीक बाद झाला आणि त्यानंतर मात्र घेतलेली जिम्मेदारी तेजस मेहरने काय जबरदस्त खेळ दाखवला. अफलातून जबरदस्त एक पात्री नाटक म्हणता येईल ना, तसा एक पात्री अभिनय आपण पाहिला त्याचा आणि जबरदस्त क्रिकेट त्याने सादर केला. हरिभक्त परायण आमचे स्वप्नील जाधव सुद्धा या माचा आनंद घेतात. वेल प्लेड.
जो संघ विजय झाला, विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आपण केलं आणि हरलेल्या संघाचं सुद्धा गोड गोड कौतुक जाणताराच्या बदलापूर संघाचं करण्यात आलं. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं चालू आहे. हा नवीन सामना, एक नवीन इथे मात्र मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला थोडंसं आणखी थंडगार वातावरण पाहायला मिळेल आणि या थंडगार वातावरणामध्ये तुम्हाला गरम गरम सामने पाहायला मिळणार आहेत. राऊंड विकेट यावेळेस फॉलो करण्याचा प्रयत्न होता चेंडूला, तोपर्यंत चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच मला सांगतात इट इज वाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे. वीस धावा होतात. प्रशांत देसाई हे पंच आपण पाहतोय या ठिकाणी आणि बाळा इखारेस क्वलेकचे पंच. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत सुदीपजी आंबवडे हे तीन ऑफिशियल पंच या ठिकाणी आज या स्पर्धेसाठी आम्हाला प्राप्त झालेले आहेत. सलग 4 दिवस हे पंच आपण पाहणार आहोत. जो पॅनल आहे, मला काही प्रेक्षकांनी विचारलं की आज या ठिकाणी ऑफिशियलचं पॅनल कोणतं आहे, परंतु आम्ही सांगितलं की नाव अद्यापर्यंत आम्हाला कळलं नाही, परंतु सध्या तरी तात्पुरतं आम्ही चालतं फिरतं पॅनल हे नाव या ऑफिशियल पंचांना दिलेलं आहे. अगदी आपण पाहतोय बाळा इकारे सर, हे कागदोपत्री नसेल परंतु फक्त हे शब्द दिलेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 2 सेकंड समाप्त झालेला आहे आणि या 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आहेत 21 धावा. धावा 21. चांगला स्टार्ट मिळालेला आहे टीम खरवाई संघाला, कारण सुरुवात थोडीशी अडखळत झाली. 6 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, त्यानंतर मात्र विशाल भारतीवरती थोडस आक्रमण करण्यात आलं आणि लगेच त्याच विशाल भारतीने त्याला रिप्लाय म्हणून गौरव म्हात्रेची विकेट सुद्धा कॅरी केलेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये 21. पुन्हा एकदा योगेश पाटील संघनायक स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन या ठिकाणी षटक हाताळतायत. स्ट्रायकिंगला फलंदाज दिनेश वाघ मैदानावरती दाखल झालाय. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 ला. पहिलाच बॉल यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईडिश लॉंग ऑफला श्रीपत कडाळी या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. विजय त्या ठिकाणी होते श्रीपत कडाळी. 2 खेळाडू अगदी आपण पाहतोय कदाचित बॅकअप त्याला देत असताना आणि 2 धावा दिनेश बागला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक वडवलीची अगदी दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहतायत. बॅटची कडा, आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. जसा गौरव बाद झाला तसा मात्र दिनेशला सुद्धा माघारी परतावा लागेल. कॉट बिहाइंडच्या रूपानं 1 मोर विकेट डाऊन लागणारा धक्का क्रमांक 2 गावदेवी क्रिकेट संघ खरवईला. फलंदाज बाद. या ठिकाणी टिपली जात आहेत. अगदी आपण पाहतो सर्व ऑफिशियल कॅमेरामॅनचा पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये कौतुक आपण करू. कौतुकास्पद कामगिरी. मी मगाशीच उल्लेख केला की फार कमी वेळेमध्ये या वाहिनीने झपाट्याने वाढ केलेली आहे आणि आज नावारूपाला आलेली प्रसिद्ध वाहिनी म्हणून या वाहिनीकडे पाहिलं जातं. कुणालजी म्हात्रे ज्याचे फाउंडर आहेत, याच गावातून ते बिलॉंग सुद्धा करतात आणि आज आपल्या घरच्या मैदानावरती आपली घरची स्पर्धा ते या ठिकाणी कव्हर अप करतायत. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर आता तिसरं चालू आहे. योगेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चांगलं कमालीचं षटक आहे. 2 षटकामध्ये 10.50 ही गती आपण पाहिली आणि आता या षटकामध्ये कुठेतरी त्या गतीला इथे मात्र कमी करण्याचा प्रयत्न योगेश पाटील करतायत. फुल टॉस बॉल, ही संधी होती आणि त्या संधीचं सोनं देखील झालेलं आहे. ताकद पूर्णपणे झोकली आहे. ताकदीचा प्रचंड वापर. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला षटकार यावेळेस म्हणावा लागेल सोने पे सुहागा. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील एकंदरीत 7.
धन्यवाद डीजे. षटकाराला संधी होती, संधीचा फायदा केलाय. यावेळेस आणखीन एक नो बॉल आणि फ्री हिट वरती सुद्धा या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतलाय. ज्या बादल सवारेला अगदी 1 ते 2 या धावसंख्येवरती मिळालेलं जीवनदान होतं, परंतु आता तिथे मात्र थांबायला तयार नाहीये हा खेळाडू. आणखीन एक दर्जेदार षटकार. पोशीदा है उसको काय म्हणत असेल ना पाठीराखे सुद्धा. काय झलक आहे या खेळाडूची. जशी संधी तसं सोनं या ठिकाणी होत आहे. म्हटलं जातं ना, संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. एकदा तुमच्या हातातून निसटली ना की ते तुम्हाला परत मिळणार नाहीये. आणखीन एक यावेळेस फुल टॉसला आपण पाहतो. कन्वर्ट केला बॉल, चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1-2 बाउन्स, बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. एक्की 40 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्विचिट फटका चांगला आहे. शतरक्षक बीजे चेंडूपर्यंत पोहोचतील का पाहावं लागेल. आणि त्याच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय, म्हणजे खेळाडू बसतील पाणी पीत. तोपर्यंत ऐकूया डीजे रतन मामांच्या वतीने एक चांगलं संगीत. लक्षात ठेवा, कारण कॉन्सन्ट्रेट होणं फार गरजेचं आहे. 45 धाबा आहेत. तिसऱ्या षटकामध्ये योगेश पाटीलच्या विरोधात तब्बल 24 धाबा आलेल्या आहेत, म्हणजे अत्यंत महागडे षटक. आता 12 चेंडूंचा खेळ पर्याप्त बॅलन्स आहे. राहुल चव्हाण सर सुद्धा जॉईन होतात दुपारच्या सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि आता गोलंदाज प्रथमेश देसलीला आपण पाहतोय. यावेळेस पहिला बॉल अत्यंत सुंदर चेंडू टाकण्यात आलेला आहे. कदाचित फसवा चेंडू होता. समीर भगत जो समोर स्ट्राईक केलेला खेळाडू आहे. समीर भगत सुद्धा एक आक्रमक खेळाडू आहे, जेणेकरून आपण पाहतो त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं देखील एक तितकंच मोठं कौशल्याचं काम आहे. आणि पहिला चेंडू त्याच्या विरोधात डॉट सुद्धा आलेला आहे. चांगली गोलंदाजी करतात म्हणता येईल गोलंदाज प्रथमेश देसले उर्फ सोनू या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू पिचिंग झाला. एक्झॅक्टली ही लाईन ओळखली आहे आमच्या ऑफिशियलने. आणि अंपायर अगदी पक्षाच्या पंखाप्रमाणे हात खोलत असताना जमिनी समांतर हात, तिथे धाव मिळेल अवांतर. आणि अवांतर धावेने 46 वरती पोहोचलाय. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे ताकद झोकली होती. व्यवस्थित चेंडू बाटचा संपर्क नाहीये. राहुल अगोदरच खेळण्याचा मानस होता आणि इथे तो प्रयत्न समीर भगतच्या अंगलट आलाय. कारण प्रथमेश देसले त्याच्याकडे अगदी किमया आहे, त्याच्या बोटामध्ये जादू आहे. मी तर म्हणेन कधी चेंडू वेगवान तर कधी चेंडू धीमा गतीने सुद्धा या ठिकाणी रिलीज होत आहेत. 46
21 धावांवरती बादल नाबाद करतोय. अवघे 5 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. काय बॅटिंग केली आहे, ताबडतोब इनिंग. बॅटची कडा, आणखीन एक तिसरा मोहरा त्याच पद्धतीने टिपला गेलेला आहे. तिन्ही खेळाडू अगोदर गौरव म्हात्रे, त्यानंतर दिनेश वाघ आणि आता समीर भगत बॅक टू द पॅव्हलियन. कॉट बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक धक्का गावदेवी कर्वे टीमला. तिसरा फलंदाज बाद. या दरम्यान सोमनाथजी पवार यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती राहील की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय केशव बारको मात्र स्मृती चषक 2024 मध्ये बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि अतिशय दिमागदार सोहळा या क्रीडा नगरीमध्ये रंगत असताना गोलंदाज सज्ज प्रथमेश ऑन साइडला आडव्या बॅटने खेचलाय. आल्या आल्या स्वॅग से करेंगे सबका स्वागत. बॉल चाललाय सीमा पार. काय जबरदस्त चपराक लगावली आहे. सुमेध जाधवच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. या मॅच मध्ये आजच्या दिवसातील सर्वोच्च धाव संख्या सुद्धा बनवू शकते असं चित्र आता वाटायला लागलेलं आहे. कारण चौथं षटक 52 धावा 50 अप. बॅटची आतली कडा इथे मात्र थांबवण्यात आलंय. चेंडूला या ठिकाणी पॉज दिला यष्टी रक्षक शंकर पाटील. दुसऱ्या बाजूला शंकर पाटील, योगेश पाटील, विशाल भारती, विकास भारती असे नामचीन खेळाडू देखील तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये पाहायला मिळतील. मिडल ऑर्डर मध्ये श्रीपत कडाली सारखा एक संयमी खेळाडू असे अनुभवी खेळाडू याही संघामध्ये आपण पाहणार आहोत. 52 धावा धाव फलकावरती शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. डॉट बॉल आणि अत्यंत सुंदर चेंडू हाताळलाय. शेवट राहिला गोलंदाजाच्या नावावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांमध्ये धावा आलेल्या आहेत तब्बल 52 धावा. म्हणजे इथे सरासरी थोडीशी कमी पाहायला मिळाली. जी 3 षटकांमध्ये होती 15.00 ची ती आता मात्र 13.00 वरती आलेली आहे. याचं कारण आहे की प्रथमेशची गोलंदाजी एक षटकार त्याच्या षटकामध्ये जरूर आला, एक अतिरिक्त धाव आली, परंतु उर्वरित बाकी 4 चेंडू डॉट आणि 1 विकेट आले. याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. म्हणजे एकंदरीत 52 धावा या धाव फलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट होईल, या सर्व गोष्टींचा उलगडा आता या षटकामध्ये होणार आहे. परंतु त्या षटकाला कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल, चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. ओम कोटेश्वर भोज संघाला विनंती राहील आणि अंतिम षटकामध्ये आता कोणता गोलंदाज वापरला जाईल याकडे अधिकाधिक लक्ष सर्व प्रेक्षकांचं राहील. जेणेकरून ओम कोटेश्वर भोज संघाचे समर्थक हेच म्हणत असतील राहुल सर की एक चांगला गोलंदाज स्लॉगवरच्या षटकामध्ये पाहिजे जो प्रथमेश देसले सारखी गोलंदाजी करेल. बावन्न धावा धाव फलकावरती. याच दरम्यान आमचे जय भोजेश्वर क्रिकेट संघाचे खेळाडू संदेश भोपी सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. याच क्रीडा नगरीमध्ये सातत्याने ज्याने सराव केलेला आहे आणि याच क्रीडा नगरीचा तो खेळाडू आहे, एक भाग आहे असा खेळाडू आज आमच्या समवेत जॉईंट आहे. स्वागत आहे संदेश आपलं. सँडी अंतिम षटक गोलंदाज यश. पहिलाच बॉल यश आपण पाहतो फुल टॉस आणि त्याला पाठवलंय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धावा मिळतील 4. चेक केलं जाते तिथे आमच्या यस फ्लाइटेड षटकार आहे, माफ करा. धावा मिळतील 6. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. मला पाकिस्तानचा इंजमाम उलक अजूनही तो खेळाडू आठवतो. आता ग्रामीण मध्ये आपण पाहिलं तर मग गावदेवी वसार संघाकडे
आपले रविदादा वायले, वडवलीमध्ये आपण राजेश म्हात्रे यांना पाहू शकाल आणि आता भोज टीमकडे यश देसले असे खेळाडू ग्रामीण मध्ये सुद्धा. यावेळेस ऑन साइडला आणखीन एक जबरदस्त आक्रमक पवित्रा घेतलेला हा खेळाडू बादल सवारे थांबायचं नाव घेत नाहीये, थांबेल ते नाव बादल कसलं. बॉल सीमा पार, षटकार. आणि एक सिंगल धाव येते. सेकंडचा कॉल आहे बादलचा आणि आता बादल लावी स्ट्राईक. सुबेदला परतावा लागेल. ही विकेट सॅक्रिफाईस, या विकेटचा त्याग केला आणि ते आणखीन एक धक्का लागलाय तो गावदेवी खरवई संघाला. भरपूर साऱ्या शुभेच्छा सर्व पाठीराख्यांच्या वतीनं. काही आमचे मित्र देखील या मॅचचा आनंद घेतात. या प्रेक्षक वर्गातून त्यांचे मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषक या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेतायत. सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये इतकी रोमहर्षक बनते कारण बदलापूर ग्रामीण, वांगणी ग्रामीणचं क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळतंय. हे प्लॅटफॉर्म आहे. यावेळेस फुल टॉस वसूल केले पूर्णपणे. आणखीन 6 धावा. का स्ट्राईक घेतले बादल सवारने याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही पाहू शकाल. ताकदीच्या जोरावरती वाईडिश लॉंग गॉफला लगावलेला हा षटकार. भाकीत केलं की आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या बनवण्याचा विक्रम कदाचित गावदेवी क्रिकेट संघ खरवई या संघाच्या नावावरती राहू शकतो. आणि हो, त्यांनी ते करून दाखवलेलं सुद्धा. 71 धावा झालेल्या आहेत. बादल सवारे तब्बल या षटकारानंतर संघाची धावसंख्या 77 वरती पोहोचली आहे, परंतु स्वतः वैयक्तिक 46 वरती पोहोचलाय. बादल सवारेचा खेळ जर आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जितके प्रेक्षक इथे मात्र खेळ आनंद घेतात या स्पर्धेचा, तितक्या प्रेक्षकांकडून इथे मात्र दाद मिळाली पाहिजे. का बॅटिंग करतात. शेवटचा अंतिम बॉल 50 धावसंख्येपासून अवघे 4 पावलं दूर आहे, परंतु इथे डॉट बॉल आलाय आणि या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. शेवटच्या बॉलवरती यश देसलेला मिळते विकेट. या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आले, ते सुद्धा बादल सवारेच्या बाद मधून आपण पाहिलेले आहेत. काय बॅटिंग त्याने केली आहे. 46 धावा. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. 11 चेंडूमध्ये 46 धावांची बहारदार इनिंग या ठिकाणी साकारण्यात आली आहे. 77 धावांचं आव्हान आणि येणारे 30 बॉल. आता 78 धावसंख्येची गरज असणार आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम ओम कोंडेश्वर भोज या संघाला. आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलेल्या 78 धावा या कशा पद्धतीने चेस केल्या जातील. जशी खेळी मात्र आपण पाहिलं तर योगेश पाटील, शंकर पाटील, विशाल भारती याही खेळाडूंकडे जसं मात्र पहिल्या इनिंग मध्ये बादल सवारे बादल जसा बरसला तसं मात्र इथे मात्र बरसावं लागणार आहे. या धावा चेस केल्या जातील की या धावा थांबवण्यात यश मिळेल, कारण गोलंदाजी देखील अतिशय तिखट आहे गावदेवी खरवई संघाची. परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सत्रामध्ये जरूर मिळतील. या एका कॉमेंट्री बॉक्स मध्ये फक्त आपण बदल करू. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषक 2024 आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल राहुलजी चव्हाण. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी गौरव म्हात्रे यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. पंकज फुलोरे
बदलापूर गाव यांच्या वतीनं त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. ऐकूया राहुलजी चव्हाण यांचा आवाज. हातात धरून थँक्यू सो मच महेशजी धुळे सर यांचा आवाज आपण ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि आता टार्गेट सेट झालाय या मॅच मध्ये 78 धाबाचं टार्गेट. सामना सुरुवात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल आणि इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. समीर भगत थोडेसे दूर राहिले. दरम्यान 2 धाबा. महेश दादा म्हात्रे यांचाही शुभागमन झालंय. म्हात्रे स्पोर्ट्सचे ते ओनर आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी फुलाची पाकळी देण्यात आली आहे. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. आणि पहिल्या बॉलवरती 2 धाबा. 78 धाबांचं टार्गेट उरशी बाळगून सलामी जोडी आता दाखल झाली आहे. एका बाजूला शंकर पाटील तर दुसऱ्या बाजूला विकास भारती ही जोडी तुम्हाला पार पाहिल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल शेंडेला तुम्ही पाहताय जो दाखल झालाय. दुसरा बॉल. यावेळेस देखील ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही या बॅटरने बॉलचा. लेग स्टिकच्या वरून बॉल मात्र निघून चाललाय. यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना वेलकम. याच दरम्यान बदलापुराचा अजून एक पहाडी आवाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं आमचे सोमनाथजी खाडे सर त्यांचं शुभागमन झाले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. विनंती आहे या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सलग 2 बॉलवरती आता 2 धाबा खर्च करत असताना हा ट्रॅकर होता. बिगिट करण्याचा प्रयत्न पंचाकडे न पाहता मैदान सोडलाय शंकर पाटीलनं. आणि आता थेट परतावा लागेल माघारी. पहिला धक्का टीम बोथ संघाला. फरंदाज बाद. शंकर पाटीलचं जर स्पोर्टमॅन स्पिरिट आवडलं असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही. एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष बोथ संघासाठी चांगला क्रिकेट आम्ही पाहिलाय. आणि जेव्हा जेव्हा शंकर मैदानाच्या मध्ये खेळतो ना त्यावेळेस मात्र सत्य क्रिकेट त्याचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आज देखील तो बाद झालाय. त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये प्रथमेश देसले आता दाखल होतो आहे. उर्फ सोनू आता मैदानाच्या मध्ये दाखल होतो आहे. 78 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये. आज मात्र सर्वाधिक मोठी धावसंख्या नोंदवली आहे. टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई टीमच्या माध्यमातून सातत्याने गावदेवी क्रिकेट संघ खरवई म्हटलं तर या संघाला पाठबळ देत असतात. नेहमीच संघामध्ये खेळत असतात. आणि मागील वर्षी ज्यांनी रिटायरमेंट घेतली ते आमचे देवदासजी भगत, त्याचबरोबर उल्हासजी जमदारे, राजेशजी फुटाणे सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करू. आकाशजी जमदारे, अजयजी जमदारे यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आमचे श्रवण दिगंबर धुमाळे यांच्याकडून देखील शुभेच्छा आले टीम खरवई संघासाठी. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटच्या माथेमध्ये बोललेला एक खेळाडू
तुम्ही पाहताय आमचे नरेंद्र मेंगल सरांचा शुभ आगमन झालं. वेलकम. उद्या ते देखील या मैदानावरती खेळताना दिसतील. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. ऑन साइडला फ्लिक केलाय, फक्त दिशा दिले, बॉल चालला स्कोअर लेगला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. डावामध्ये पाचवा आपण पाहिलं ज्यावेळेस मात्र यश गोलंदाजी करत होता. आज किशोर देशमुखची कमी कुठेतरी भासली आहे टीम बोथ संघाला. बॅकफोर्डला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, गॅप शोधायची होती, संपर्क नाहीये बॅटन बॉलचा, डॉट बॉलची समाप्ती होती. निखिल शेंडेला तुम्ही पाहताय काय गोलंदाजी करतोय. निखिल शेंडे असतील, त्यांच्या साथीनं ओमकार शेंडे असतील, बंधुराजांची जोडी नेहमीच तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. आणि आज देखील चांगला क्रिकेट दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलंय. परंतु दुसऱ्या बाजूला थोडीशी चाचपडत बॅटिंग करतोय सोनू. यावेळेस देखील आय थिंक बॅटची कडा होती, दरम्यानचा खेळाडू पुढे सरकतोय, स्वतःला पुढे झोकून दिला. आय थिंक बंटी होते ओमकार भगतने टिपलाय झेल. संपलाय खेळ, परतावा लागेल भागारी सोनूला. परंतु बाद. खर्च केला निखिलनं. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. बादल सवारेला तुम्ही पाहता. आज बादल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. 12 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी बादलची आपण पाहिली आहे. आमचे राजेश दादा फुटाणे खरबई गावचे समाजसेवक उद्योजक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याकडून शुभेच्छा आली टीम खरबई संघासाठी. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. राजेश फुटाणे म्हटलं तर जुने जाणते खेळाडू आहेत. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी खरबई टीमसाठी संधी मिळावी म्हणून ते देखील क्रिकेटपासून वंचित आहेत. परंतु त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. त्यांचाही आभार मानतोय. 2 धाबा इथे मिळतील. ओमकारला आपण पाहिलं ज्याने झेल इथे मात्र सोडला आणि झेलचं रूपांतर 2 धावामध्ये होत असताना इथे मात्र टप्पा पडला. गिरकी घेतली चेंडूला. फलंदाजाला संभ्रमात टाकणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र आतल्या बाजूला वळण घेतोय, निघून चाललाय. यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तुम्ही पाहता यावेळेस दुसरं गोलंदाज बादल 8 धावा. ऑन साइडला खेचून मारलाय मिड विकेटला. बराच काळ शांत होता, परंतु शांत बसायला आम्ही संत नाही होत हे सांगितलंय विकीनं. आणि त्याच्या बॅट पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका, सिक्सर. हा ट्रॅकर होता. अडबा बॅटने खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. मागील बॉलवरती षटकार वसूल केला, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज तुम्ही पाहताय बादल सबारे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज बादल इथे देखील पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक षटकार जरूर आलाय, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा बादल प्रयत्न करतोय. परंतु योगेश पाटीलला स्ट्राईक हवी आहे, परंतु आतापर्यंत स्ट्राईक मिळाली नाही आहे. कारण योगेश पाटील एक असा खेळाडू आहे जेव्हा जेव्हा त्याला स्ट्राईक मिळते, संधी मिळते, जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस संघाला पूर्णपणे चांगली धावसंख्या जमा करून देत असतो. आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहता तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. बादल इथे देखील हाफ ट्रॅकर होता. इथे देखील मोठा फटका खेचायचा होता विकासला, परंतु पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळतोय.
दरम्यान षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 6 धाबा, या षटकामध्ये आपण पाहतोय 8 धाबा खर्च केल्या बादलला आणि धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 64 धावांची गरज आहे. घेऊन गोलंदाज तुषार जमदर येतोय. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक तिसरं तुषार येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल त्याने डॉट फेकलाय. कित्येक वर्ष संघनायकाच्या भूमिकेत तुषार जमदारेला आम्ही पाहिलाय, परंतु आता व्हाईस कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. संघनायकाची जबाबदारी गौरव म्हात्रेच्या छोट्याशा खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. इथे दिसतोय तुषार गोलंदाज तुषार इथे देखील रिवर्स अटेम्प्ट करण्यात हा देखील फटका 15-11 वरती जात असताना 15 बॉल आता शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता 10 धावांची संघाला. इथे फटका चांगला, इथे धावा चांगल्या मिळतील. क्षेत्ररक्षक पाठमोर आहे, परंतु लॉंग स्टॉप एंडला बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. धाबा एक चांगली बॅटिंग. इथे देखील ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता. बाळा इकारे सरांनी सांगितलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. टीमची टोटल आता एका धाब्याच्या साथीने हळवारपणे पुढे सरकते. 22 धाबा फलकावरती जोडले गेल्या. षटकातील शेवटचा बॉल 1 to go. इथे चांगला फटका, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक निखिल फक्त पाहत राहिले. एका टप्प्यावरती बॉल मारलायच्या बाहेर. 4 धाबा. चेंडू मध्ये बाबांना धाबा चेस करायचे टीम बहुत संघाला. फुल टॉस होता, प्रॉपर बॅट वरती नाहीये. इथे देखील सिंगल मिळते. टीमची टोटल आता सिंगलच्या साथीने पुढे सरके. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बादल सवारीचा दरम्यान एक चिक्की सिंगल. आज खर तर दिवसच नव्हता यश देसलेचा, कारण झेल कधीच सोडत नाहीये यश देसले, परंतु आज झेल देखील ड्रॉप झाला आणि गोलंदाजी करत असताना भरपूर मार पडला, परंतु तर देखील हरकत नाहीये. खचून जायचं नाहीये. पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊ यश देसलेला, कारण यंगस्टर खेळाडू आहेत. गुरुदास तयार. यावेळेस देखील बॉलर बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न. इथे देखील प्रॉपर बॅटवरती नव्हता. दरम्यान डॉट बॉलची संमती असताना वेलकम. याच दरम्यान शुभागमन झाले. खरं तर आमचे जवळचे मित्र आहेत द ब्लॅक टायगर ऑफ बेलवली, आमच्या राजेजी साळवे सरांचं शुभागमन होतं. हार्दिक मनपूर्वक स्वागत. इनफिल्डच्या बर्न खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला खेळाडू उपस्थित नाहीये. 2-2 क्षेत्ररक्षक धावतात. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. राजेजी साळवे सरांचं आणि या मैदानाचं जुनं नातं, त्यामुळे ते आवर्जून उपस्थित झालेत. खरं तर क्रिकेटपासून थोडेसे ते देखील वंचित आहेत, कारण जॉब आहे, परंतु तरी देखील हे मैदान म्हटलं की त्यांना प्रेमापोटी यावं लागतं. राजेजी साळवे द ब्लॅक टायगर ऑफ बेलवली, आणि उद्या सामना देखील आहे त्यांचा.
श्रीपाद कडाळी येतात. नवीन बॅटर आता दाखल होतो. श्रीपाद कडाळी. 8 बॉलचा खेळ शिल्लक, 49ची गरज. ड्राईव्ह केलाय ऑन सिंगल मोर द विकेट ना. विकेट गेलाय, फटका फसलाय की काय? स्कोर लेगला खेळाडू जज करतोय. दिनेश वाघला तुम्ही पाहताय आणि आता वाघच्या हातून चेंडू निघालाय. दरम्यान पुन्हा एकदा सिंगल. 47 भरून शकत नाहीये. अनुषंगाने भोज संघ देखील आता दिनेश वाघ येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल दिनेश वाघचं केलंय भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईन. इथे देखील 1 more डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होती. सलग आता 3 बॉल फेकून झालेत. एक षटकार आला, एक सिंगल आले, आता डॉट आला. अजून 40ची गरज. यावेळेस देखील शहबाज उपस्थित आहेत. एक सिंगल इथे मिळते. सिंगलच्या जोरावरती पुढे सरकेला 38 धाबा, 39 धाबा. आज खूप चांगली बॅटिंग गौरवनं सुरुवात करून दिली. त्यानंतर बादलने फिनिश केला. खूप चांगली बॅटिंग दिनेशने केली. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी अस्त्र इथे मात्र चालवायचं होतं, परंतु नाही जमलं. चला, कुळगाव टीमचे कुशलजी भोईर आता दाखल झालेत. नेक्स्ट मॅच अजून एक मोठा सामना प्रेक्षकाच्या भेटीस. दिनेश इथे फटका चांगला आहे, धाबा देऊन जाईल 4. हा चौकार येतोय आणि आता तुम्ही पाहताय शेवटचं एक बॉल देखील संपन्न झाला. मोठा विजय संपादित करत असताना मोठ्या फरकाने हा सामना जिंकला टीम गावदेवी क्रिकेट संघ खरबईनं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर टीम ओम कोंडेश्वर भोज, तुम्ही देखील चांगला खेळलात, तुमचं देखील कौतुक. गावदेवी खरबई टीमचे कॅप्टन आपण लगेच या. गावदेवी खरबई विरोधात राजकीय मंडळ कुळगाव असं आपण टॉस संपन्न करतो. चला, शेक हँड करा गौरव. आपण टॉस साठी लवकरात लवकर या. गावदेवी खरबई टीमचा खेळाडू ज्यानं 12 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली, तोच खेळाडू गावदेवी खरबई टीमचा बादल सवारे ठरला या मॅचचा मान ऑफ द मॅच. नरेंद्र मेंगल सरांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. मान ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देतोय. चला बादल, आपण मान ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी या. विजयजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय मान ऑफ द मॅच. चला गौरव, आपण देखील या टॉस साठी. लगेच आम्ही टॉस करतो. चला, आमचे राजेजी साळवे देखील दाखल झाले, जे ऑफिशियल स्कोरर आहेत. नरेंद्र मेघल सरांच्या शुभ हस्ते टॉस. अविनाश भोईर आणि गौरव म्हात्रे. टॉस जिंकलाय टीम खरबई संघानं. गौरवच्या चेहऱ्यावरचं हास्य सारं काही सांगून गेलं की टॉस त्याने जिंकला, निर्णय कळवायचा. गावदेवी खरबई संघानं टॉस जिंकला, निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आता इन्व्हाइट केलंय बॅटिंग साठी राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला. सामना 4 षटकांचा असेल, याची आपण नोंद घ्यायची आणि पुन्हा एकदा मॅच जशी सुरुवात होईल त्यावेळेस बदलापूरचा